नमस्कार मित्रांनो, मी रोहित मोरे आणि आम्ही कोकण कलाप्रेमी या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज गुढीपाडवा आहे, त्याच निमित्ताने आज आपण स्पेशल एक भाजी करणार आहोत. आपल्या सर्वात फेवरेट कोकणी लोकांची सर्वांची फेवरेट भाजी काजूची भाजी. इथं आपण आणलेले आहेत, आपण हे विकत मागवलेले आहेत. 350 रुपयाला 100 घर आहेत. तर ते आपण मागवलेत आज स्पेशल गुढीपाडव्यासाठी. तर आता आपण तिला भाजी करणार आहोत. तर चला आपण रेसिपी बघूया. मित्रांनो, गरम पाणी करायला ठेवलंय, त्याच्यात आपण काजू टाकणार आहे आणि इकडे दुसरीकडे आपल्या गुलाबजामुनची सुद्धा तयारी सुरू आहे. तर गुलाबजाम आपण नंतर बघू, तोपर्यंत आपण आपल्या काजूच्या रेसिपी बघूया. ही काजूची भाजी महत्वाचा आजचा व्हिडिओ आहे. काजूच्या भाजीची रेसिपी, त्याच्याकडे आपल्याला लक्ष आहे. तर काजू टाकतो आपण गरम पाण्यात. तर आता आपण गरम पाण्यात उकडवून घेतलेलं आहे. आता मला लगेच आता जे साल जी वरती आहे काजूची, ती लगेच काढायला सोपं जाईल गरम पाण्यात उकडवून घेतल्यावर. आता झालेलं आहे, एक सॅम्पल बघितला आम्ही, तर साल निघते व्यवस्थित. तर त्याला बघा, आमच्या मातोश्री त्यांच्या हातची काजूची भाजी खायची. तिला बोलले होते की मी करतो म्हणून, पण तिला भाजी खराब नाही करायची. आपल्या मुलांना आहे ना, ही लोक जरा कमी लेखतात. तर मला सोलायला सुरुवात झालेली आहे. पिळून झालेले आहे काजू. गरम पाण्यातून काढून घेतल्यानंतर काजू सोळा फार इझी होतं, सोपं होतं लगेच. ही काजूची भाजी करतात त्यांना माहितीच आहे. कोकणातल्या लोकांना तर माहितीच आहे काजू भाजी कशी करतात. आम्ही फक्त खायचं काम करतो मॅडम. आम्ही फक्त खायचं काम करतो आणि व्हिडिओ करायचं. बघा, एवढं झालं सोडून. हे खायचं काम नाही करायचं, भाजी भेटायला खायची. तर मित्रांनो, दिसल्या ना, ते राहत नाही, हात आपोआप पुढे जातोय. तुमचा पण जातच आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता पळवत आहे तिकडून किचन मधून. पुण्याचा भाव आलाय काजू ना. त्यावेळी काजू पण नाहीत आमच्याकडे, काजू आले नाहीत, मग आम्हाला विकत आणावे लागतात. तरी पण कमी भावाचे भेटलेत. 350 रुपये घर आहे काहीतरी, 100 घर 350ला. त्याच्यापेक्षा अजून महाग महाग आहेत काही ठिकाणी. वाटत नाही मे महिन्यापर्यंत राहतील कुठे काजू. तर चला मित्रांनो, जरा मी पण प्रयत्न करतो सोलायचा आणि जरा आईला मदत पण होईल. बघूया कसे सोलतात. पाहिजे का? अरे एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. ये चल तिकडं, एक चलतोय आणि दोन खातोय. काय नको तुझी मदत बी देत. जेव्हा आई मध्ये मदत नको म्हणून. चला आपण नंतर भेटूया. फायनली झालेले आहेत सर्व काजू सोडून आमच्या. तर चला आता आपण निवांत झालोय, सोडून घेतले. आता जी भाजी आपण रात्री करणार आहेत, तर रात्रीची भाजी आहे, तर सर्व झाले तयारी. आता आता आपण रात्रीच भेटूया. चला आता वाट बघूया रात्री भाजी शिजण्याची. हे घेऊ काय? तर चला भेटूया संध्याकाळी. तर चला, रात्र झाले आणि जेवणाला सुरुवात झालेली आहे. आणि आपण वाट पाहत होतो की काजूच्या भाजीची रेसिपीची, तिला सुद्धा आता सुरुवात होत आहे. त्यांचा ऑलरेडी मसाला करून घेतलाय. तर मला दाखवतो, बॅक कॅमेऱ्यात दाखवतो मला. तर बघा, कांदा, लसूण, टोमॅटो, मिरची, अद्रक, खडे मसाले सर्व आहेत. तुम्ही अजून काय टाकू शकता तुमच्यानुसार चव वाढवण्यासाठी. काय करणार, याची पेस्ट करणार. आता याची पेस्ट होणार आहे. तर बघा, आपला वाटण रेडी आहे आणि आता आपण पुढे जाणार आहोत हळूहळू. कोथिंबीर,
कांदा, टोमॅटो, तेजपत्ता आणि हे बाकीचे लागणारे सगळं सामग्री. ऑलरेडी इकडे आपण तयार आहोत. तर चला मगाशी कमी वाटत आहे म्हणून परत टाकूया. हे व्यवस्थित एकजीव झालं करून की आपण वाटण केलेलं आहे कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट हे टाकणार आहोत. तर मित्रांनो, दुपारपर्यंत माझा तोंड चालू होता, पण इथं बघा आईचं दोन सारखं आमच्या आईला गपचूप गपचूप मला तर ओढत होते आणि स्वतः बघा. जाऊ द्या, काय करणार, मालकी नाही ना घरची. आणि मी बिचारी जेवण करते इथे. मला भेटलं नाही अजून पण एक पण खायला, कारण की माझा उपवास आहे. मोठेपणा करायला सांगितलं नाही. चालेल. सगळंच काय एकजीव झालेला आहे. आता टाकणार आहोत काजू. आले आहेत काजू मित्रांनो. ओहो, फेवरेट फेवरेट फेवरेट. असं तर मित्रांनो आपण घाबरतो भाज्या वगैरे महाग झाल्या तर. हे मात्र बघा आपण किती महाग होत्या तरी खातोय. एवढी आपल्या कोकणी लोकांमध्ये किती मस्ती आहे बघा. माझच म्हणा, मस्ती नाही, एवढा आपल्या कोकणी लोकांना माज आहे. ठीक आहे, मला गर्व आहे आणि कोकणी असण्याचा. व्यवस्थित हलवत झालं की थोडं पाणी टाकू. पाणी टाकायचं होतं, गरम पाणी टाकायचं होतं. आता इमर्जन्सी आम्हाला थंड पाणी टाकायचं. मित्रांनो, आपण पाणी थंड टाकलंय. आता ही बोलते की पाणी थोडा गरम करून टाकला ना तर जरा जास्त चांगलं असतं. कदाचित लवकर उकडत असेल ती भाजी, मला वाटते शिजायला, काजू शिजायला फायदा होत असेल, त्याच्यामुळे गरम पाणी वापरत असतील. पण थोडं आपण थंड वापरलंय. फायनल प्रोसेस झालेली आहे मित्रांनो. भाजी ज्याला काय माहित भाजी कशी होणार आहे ते तर माहित नाही, पण भाजी कशी होते जरी बेकार झाली तरी आपण काय ती पाण्यात टाकून घरं धुवून सुद्धा खाऊ, एवढी आपली शाश्वती आहे. टेन्शन नाही काय कशी होऊ दे भाजी. आपल्याला काय बघतो घराशी मतलब आहे काजूच्या. कडे ते आता 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 आतुरता जेवायला बसण्याची. तर किचनच्या बाहेर जाऊया.
फायनली ती वेळ आलेली आहे त्याची आपण आज दिवसभर वाट पाहत होतो. कालची भाजी, भाकरी आणि सोबतीला गुलाबजामुन, बटाट्याची भाजी. तर चला आपण पहिला तुटून पडणार आहे कालूच्या भाजीवर. भारी एकदम भारी भारी आले मित्रांनो. आपल्या आई आणि बहिणी एकदम मस्त एकदम चांगली भाजी केली. तो जरा आणि हे गुलाबजामुन बोलत असाल की जरा कमीच घेतले, 6 घेतले, जास्त आहेत म्हणून. तर मित्रांनो अजून 4-5 घ्यावे लागतील. आपल्या घरी गेलेले आहेत त्याच्यामध्ये 10 ते 12 आता खातो जातात. तर चला भेटूया आपण पुढच्या एकदा. तर गावी परत आपण कधी गेलो परत कधी कालची भाजी खायला भेटली तर परत भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय.